श्री गुरुदेव दत्तात्रेयांचा 15वा अवतार दिगंबर. सोमवंशी राजा यदू हा धर्मनीतीने चालणारा होता. हा सरळ बुद्धीने राज्य करणारा होता. त्याला निर्भय दक्ष अशा अवधूतांचे पृथ्वी तलावरून पर्यटन करीत असलेले दर्शन झाले. त्यांना प्रणिपात करून यदूने प्रश्न केला, बहुजन समाजास कामाग्नी पोळून काढत असताना आपण समर्थ असूनही कशाचीच इच्छा करीत नाही, असे कसे संभवते? तेव्हा प्रभूंनी आपल्याला हे ज्ञान त्यांनी केलेल्या आत्मज्ञानी गुरूंपासून कसे मिळाले ते कथन केले. प्रभू म्हणाले, हे राजन, आपल्या स्थिर बुद्धीने हे सर्व ग्रहण करू शकशील. पृथ्वीवरील पर्वतांपासून आपल्या स्थिर वृत्तीने धीरपणा राखून मी अविचल कसे राहावे हे जाणले. परार्थासाठी पराचे ठिकाणी आत्मता मानून आपले जीवन परार्थ करावे. उपाधी भेदाने प्राणवायूस अन्य नावे असली तरी इंद्रियप्रिय पदार्थांची त्यास गरज नाही. भक्षित असताना तो त्या पदार्थांचे गुणधर्म पाहत नाही. त्या योगे आपला देहधर्म यथासांग चालवितो. वायू ज्यापासून उत्पन्न झाला ते आकाश ब्रह्मासारखे अंतर्बाह्य व्याप्त आहे. स्वभावताच मधुर रसयुक्त पाणी, मूळचे पाणी मनुष्य मात्रांना पवित्र करूनही पूजनीय असे असता जलदान करणाऱ्याच्या पातकांस जळते. हे पाण्यापासून शिकलो. कोठेही अग्नी प्रदीप्त करून भोजन करताना संगरहित राहून परिग्रही होऊन मनाशी संपर्क न ठेवता सर्व भक्षक अशा अग्निप्रमाणे सर्व भक्षण जाळण्यास शिकलो. जाळल्यानंतर आकाराने न उरता आत्म्याप्रमाणे उत्पत्ती लया पलीकडील नित्य असावे झालो. देह हा चंद्रकलेप्रमाणे क्षय व वृद्धी पावतो. त्या योगे देहस्थ आत्मा तसेच असावे असे भासते, पण खरे पाहता त्याला दोन्ही अवस्था नाहीत हे चंद्राकडून ज्ञान झाले. अचल राहत सूर्य हा स्थूल बुद्धीने देहाबरोबर फिरण्याचे भासतो. वास्तविक स्थिर राहून प्रसंगी आपल्या किरणांनी तो जल होतो व ते योग्य वेळी देतो. तसेच योग्यांनीही गुणदोषांचा इच्छेप्रमाणे स्वीकार व त्याग करावा. कोठेही कमी वा अत्यंत स्नेह न करावा. हे ज्ञान मी पक्ष्यांपासून घेतले. पिकांचे संगोपन करून कालांतराने ती उडून गेली तरी त्यांना त्याबद्दल माया व खेद उत्पन्न होत नाही. षडरिपूंनी ग्रासलेला व स्त्रियांविषयी अतृप्त मुक्तीचे द्वार खुलले असूनही तो नर भ्रष्टच जाणावा. दैवयोगाने मिळालेला छोटा वा मोठा घास निरसपणे भक्षण करून इंद्रिय चोक्याची कामना न धरता अजगराप्रमाणे स्वस्थ असावे. ज्ञात्याने ब्रह्मस्वरूपी राहून पापरहित व खोल असावे. जसे समुद्रास नद्यांच्या मिळण्यामुळे व उन्हाळ्यात त्याची पाणी न मिळण्यामुळे त्याच्या खोलीत काही फरक पडत नाही, हे ज्ञान मला समुद्राकडून प्राप्त झाले. दिव्याच्या रूपाने लुप्त होऊन पतंग जसा भस्मसात होतो त्याप्रमाणे योग्याने स्त्रियांच्या लीलेने व रूपाने मोहित व्हायचे झाले तर तोही आत्मघात करवून घेईल हे मला पतंगाकडून कळाले. एकाच वेळी फारसे भक्षण न करता, जास्त संग्रह न करिता मुनीने वर्तावे हे मी मधमाशांपासून शिकलो. त्यांनी केलेला संग्रह हा मधाचे पोळे जाळून घेणाराच घेतो. काष्ठहस्तिनीच्या संगाने वनातील हत्ती बंधनाला कारक होतो. स्त्रीच्या योगे बंधनाला प्राप्त न होता नाशही न करावा. लोभ्याने महत्प्रयासाने केलेल्या संचयाला दुसराच उपभोग करतो. हरिणीसारखे नैनापासून वा नाचण्याद्वारे बंधन न प्राप्त होता सावधानता बाळगावी. जिव्हेच्याही स्वाधीन असू नये. ज्याने जिव्हेस जिंकले त्याने सर्व प्राप्त केले असे समजावे. धन प्राप्त करून देणारा पतीही उपरतीने खरे सुख देणाऱ्या आत्मारामास उपरती झाली. आशा ही दुःखद असून निराशाच परमसुखदाती आहे. मांस चोचीत धरणारा टिटवी पक्ष मृत्यूस प्राप्त होतो. ते सोडता क्षणी तो सुखी होईल हा बोध टिटवीपासून मला अवगत झाला. जड, अज्ञ, आशा आपल्या आनंदात मग्न असणाऱ्या बालकाप्रमाणे राहिल्यास गुणातीत होता येते हे समजले. आत्मसुखासाठी मुनीने नेहमी एकाकी राहावे. कांडप करणाऱ्या स्त्रीने जर 2 बांगड्या हाती घालून कांडण्याचे चालवले तर त्या एकावर एक आपटून किंचित शब्द तयार होतो. सर्पाची गती गुप्त असते व तो कधी स्वग्रही राहत नाही. कायम सावधानता बाळगतो, कारण ग्रह हे क्लेशकारकच आहे. ज्याप्रमाणे बाणाचे टोक एक विष्णू रूपाचे ध्यान आपल्या हृदयी बाळगून योग्याने सर्वमुक्ती आचरावी. कुंभारीन भांजनीच्या ध्यानाने यथावकाश भांजनीच होते, त्याप्रमाणे अखंड भगवन नामाने योगी तद्रूप पावतो. हे पेशस्कृताकडून सुमगले. सतत कोळी स्वतःच्या नाभीपासूनच तंतू काढून जाळे विणतो, विहार करतो व शेवटी ते सर्व घेऊनही टाकतो. त्याप्रमाणेच परमेश्वर अखिल विषयांच्या उत्पत्ती, स्थिती, लयास कारणीभूत आहे हे कोळ्यापासून शिकायला मिळाले. तेव्हा दुर्लभ अशा नरजन्मी आपण अहंकाररहित मुक्त भ्रमण करावे. हे श्रवण करताच यदू राजाही तक्षणी समचित्त संगरहित झाला. तो दिवस होता अश्विन शुक्ल पौर्णिमा. अश्विनी नक्षत्रावर बुधवारी सूर्योदय झाल्याचा तो काळ होता.
श्री दत्तात्रेयांचा दिगंबर हा अवतार. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.